तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरजारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ति मुक्ताबाई की जय। हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम सुंदरचे ध्यान उभे विठेवारी सुंदरचे ध्यान उभे विठेवारी सुंदरचे ध्यान उभे विठेवारी सुंदरचे ध्यान उभे विठेवारी करकटेवारी देवोनिया तुळसी हार गाळा कास पीतांबर तुळसी हार गाळा कास पीतांबर पीतांबर तुळसी हार गाळा कास पीतांबर निरंतर हे ध्यान
तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडाले तळपाते श्रवणे मकर कुंडाले तळपाते श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे घंटिका तुम्हारे विराजित घंटिका तुम्हारे विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर निरंबर विराजित घंटिका तुम्हारे विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका मने माझे हेची सर्व सुखा तुका मने माझे हेची सर्व सुखा
राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
जोडी बौद्ध सद्गुरूंची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगन सर्व दुःखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व दुःखाचे सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व दुःखाचे आगन बाबर कुमा देवी बना बाबर कुमा देवी बना तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला वेद अनंत
युगाची जोडीला शरद युगाची जोडीला वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला अर्थ इतुलाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला विठोबासी शरण जावे विठोबाशी शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे 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 सकळ शास्त्रांचा विचार शास्त्रांचा विचार सकळ शास्त्रांचा विचार वेद शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार अंती तुलाची निर्धार आणखी तुलाची निर्धार आणखी तुलाची निर्धार आणखी तुलाची निर्धार आणखी तुलाची निर्धार विठोबासी शरण जावे विठोबाशी शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे अजरा पुराणी सिद्धांत पुराणे जात अजरा पुराणी सिद्धांत म्हणे हाची हे तुका म्हणे हाची हे तुका म्हणे हाची एक तुका म्हणे हाची एक तुका म्हणे हाची एक तुका म्हणे हाची एक विठोबासी शरण माझी शरण जावे शरण माझी शरण जावे नाम गावे निज निष्ठा नाम निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे विठोबार कुमारी 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 विठोबार वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलेला वेद अनंत बोलेला वेद अनंत बोलिला बोलिला वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलेला वेद
बोलिला अरिता इतका दिश दिला विठोबाशी शरण जावे विठोबाशी शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे
हरिओम. राम हरिओम. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणी सिद्धांत. तुका मने हाची हेत, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. विठ्ठल वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. थोडा इको कमी करा, गायनाच्या वेळेस इको द्या आणि आवाज स्पष्ट करा. स्पष्ट बेस कमी करा थोडा. राम हरिओम. वाढवा थोडा. राम राम. योऽन्त प्रविश्ववाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, सकळ संपत्ती जीवीची विश्रांती, सकळ संपत्ती जीवीची विश्रांती. जिच्या वाचुनिया नसे अन्य गती, मुक्तदासाच्या मुक्तदासाच्या त्या जीवीच्या जीवाला नमस्कार माझा. दया मुक्ताईला, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 मुक्ताबाई नमो
मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्र जननी आद्यत्र जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार तमस्तक हे पायाभरी या वारकरी संतांच्या वेदनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता म्हणून दाखवलेला जो काही अभंग आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा आणि महत्वाचा सिद्धांत प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून महत्वाचा सिद्धांत प्रतिपादन करत आहेत. सिद्धांत आहे तो दुसऱ्या चरणामध्ये विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. हा महत्वाचा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत पटवून देण्याकरता 3ही चरणांमध्ये पुरावे सादर केलेले म्हणजे दृष्टांत दिलेला आहे. विठ्ठला सुंदर अशा प्रकारचा हा पर्व काळ आहे. पवित्र अशा प्रकारचा कार्तिक महिना आहे आणि कार्तिक महिन्याच्या या पर्व काळावरती आयोजन केलेला आपला हा सप्ताह आहे. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. ज्या नियोजनामध्ये श्रीमद भागवत कथा पुण्य वाचन चालू आहे. ज्यांच्या श्रीमुखारविंदातून आपण कथा श्रवण करीत आहात. भास्करजी महाराज ढोणे यांच्या श्रीमुखारविंदातून आपण कथा श्रवण करीत आहात. तशाच प्रकारचं बाकीची जे काही हरिकीर्तन असतील, कार्यक्रमाला लागणारे सर्व महाराज मंडळी असतील, गावातील महाराज मंडळी असतील, गावातील सर्व आयोजक मंडळी असतील, सर्वांच्या विनम्र भावने नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेकडे ओढतो. महाराज कोणाचं नाव घेत नाही का, कारण या गावामध्ये आल्यानंतर महाराजांनी सांगितलेलं होतं का संपूर्ण गाव आनंदाच्या डोहामध्ये बुडून मात्र महाराज सहकार्य सप्ताह करतो आणि या सप्ताहाला जर सर्वांचं सहकार्य सर्वांचं सारखंच जर सहकार्य असेल तर नाव मात्र महाराज कोणाचं येऊ नये. हे सर्वच गाव वंदनीय आहे. तशाच प्रकारचं महाराज त्यांचं उच्चारणीय अशा प्रकारचं कौतुक आहे. विठ्ठला विठ्ठला. आयोजक मंडळी असतील महाराज, समस्त गावकरी मंडळी आणि नियोजक जे आहेत महाराज, कार्तिक उत्सव सेवा समिती अशा प्रकारचं त्यांनी आखलेली आहे. त्यानुसार मात्र हा कार्यक्रम चालू आहे. आजचा दुसराच दिवस महाराजांनी फोन केलेला हा. लहान असताना महाराज आमच्या गावामध्ये महाराज आलेले. तुमच्या गावाचं फार मोठं वैभव आहे. या गावामध्ये भरपूर महाराज मंडळी सुद्धा आहेत आणि सर्व महाराज आणि हे तरुण तडफदार माणसं पाहिल्यानंतर मला फार आनंद होतो. नाहीतर काही गावांमध्ये गेल्यानंतर असं दिसतं, समोरचं चित्र पाहिल्यानंतर मला असं वाटतं जय विठ्ठल करावं, घरी निघून जावं. कारण काही गावामध्ये असं असतंच. कारण समोरची माणसं जर दिसलेत आणि ऐकणारे शत्रू वर्ग जर असला तर सांगणाऱ्याला सुद्धा आनंद वाटत असतो. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारचं मात्र आहे. अखिल मानव जातीच्या कृतार्थ करण्याकरता समर्थ असलेले आत्मज्ञान निष्कलंक मूर्तीची रत्नामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा सोपान काका, श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई आदी करून सर्व संत मंडळी या जगतामध्ये अवतीर्ण झालेत. आणि अवतीर्ण झाल्यानंतर मात्र महाराज आपल्या हिताच्या संबंधाने त्यांनी उपदेश करायला सुरुवात केली. आपल्या हिताच्या संबंधाने आपल्याला जागरूकतेचा इशारा देण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण ते आल्यानंतर ते आपल्याकरता आलेले आहेत आणि आपण आपल्या हिताच्या ठिकाणी झोपलेले असताना, अज्ञान अंधकारात आपण झोपलेले असताना ज्ञानमय प्रकाश झोतामध्ये नेण्याकरता मात्र महाराज संत महात्मे इथं येतात आणि तुम्हाला मला त्या ज्ञानाचे डोस पाजून मात्र महाराज आपल्या हितासाठी आपल्याला जागरूकतेचा इशारा देतात. आपल्या हिताच्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. आपलं हित आपल्याला कळत नाही. महाराज एवढं सुद्धा आम्हाला मूर्ख समजू नका हो. आमचं हित आम्हाला कळत नाही का? कसं जगावं, कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत का? बाबा त्या कळत असतील व्यवहारातल्या गोष्टी, तरी सुद्धा आपलं हित खऱ्या अर्थानं काय आहे हे आपल्याला कळत नाही.
हे आपल्याला कळत नाही. अहो आम्हाला कळत नसेल पण आमच्या आई वडिलांना सुद्धा आमचं हित कळालं नसेल का हो? नाही महाराज, शास्त्रकार सांगतात हित नाही ठावे जननी जनका. जननी जनका म्हणजे आई वडिलांना सुद्धा आपलं हित कळत नाही. कळालंच हित कोटपर्यंत कळतं आपल्या आई वडिलांना हित आपलं? सांगू मी तुम्हाला, आपल्या आई वडिलांना आपलं हित कोटपर्यंत कळतं. बस एवढंच कळतं आपल्या आई वडिलांना का आपलं पोरगं चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये जावं, चांगलं त्याने शिकावं, शिकल्यानंतर चांगल्या प्रकारच्या कॉलेजांमध्ये त्याने जावं, कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र चांगल्या प्रकारची डिग्री त्याने प्राप्त करावी, आणि डिग्री प्राप्त झाली का मग मात्र महाराज त्याला चांगल्या प्रकारची नोकरी लागावी, आणि चांगल्या प्रकारची नोकरी का लागली का नंतर त्याला चांगल्या प्रकारची एक ते तुमच्या मनात जे आलं तेच मिळावी, आणि तेही मिळाल्यानंतर मात्र महाराज त्यांनाही संतती व्हावी, आणि संतती झाल्यानंतर मात्र महाराज तेही KG1 KG2 ला जावी. याच्या पलीकडे स्वप्न काय सगळं मला याच्याकडे पलीकडे आपले कुठले स्वप्न असतात? कोणाला असं वाटतं का हो का ज्ञानोबरायांचं लाखो नाही 14 15 नाही 30 लाखापर्यंत सोडा ज्ञानोबरायांच्या पाठीमागे चालतो? तशा प्रकारचा आमच्याही वाडवडिलांच्या नावाने कोणीतरी सोडा काढतो का? कोणीतरी आपल्या मुलाचं नाव कोणी घेतं का? अशा प्रकारचं कधी कोणाला वाटतं का हो? अशी भावना कोणाची आहे का? हो नाही. असंच मला सांगा, उपदेश करणारे किती माणसं आहेत का ज्या माणसांनी त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्णतः झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्याचं, आणि पूर्ण झाल्यानंतर त्याने घरामध्ये आई वडिलांनी असा उपदेश केला, बाळा आता एक कर, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घे, तुकोबरायांची गाथा घे, आणि भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार कर. अशा प्रकारचा उपदेश किती आई वडिलांनी केलेला आहे शिकलेल्या मुलांना? किती मुलांना केलेला आहे? अशा प्रकारचा आपण उपदेश करीत नाही. मात्र महाराज आपलं हित आपल्याला एवढंच कळतं, पण हे खऱ्या अर्थानं आपलं हित नाही. आपलं हित कशामध्ये आहे हे जगतामध्ये कोणालाच माहिती नाही. फक्त एकच जाणकार आहेत, ते म्हणजे संत विठ्ठल. म्हणून मात्र महाराज संत महात्मे इथं येत असतात आणि तुम्हा आम्हाला हित उपदेश अशा प्रकारचा करीत असतात. महाराज कितीतरी सांगतात, पण उपदेश करण्याची त्यांची भूमिका फार गोड अशा प्रकारची असते. महाराज श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईंनी मात्र उपदेश केला, तो तत्कालीन त्यांच्या समकालीन असणाऱ्या सर्व संत मंडळींना केला. जे आम्हाला उपदेशक ठरतात अशा प्रकारच्या उपदेशकांना उपदेशक महाराज श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई ठराव्यात, पण आम्हाला उपदेशक ठरणारे कोण आहेत? संत महात्मे आहेत. मग संत महात्म्यांना माहिती आहेत महाराज कलियुगाचं पर्व आहे, इथं प्रत्येकालाच गर्व आहे, मी आहे म्हणून सर्व आहे. विठ्ठल 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 पाणी नका पुढे बसू पुढे सरका. संत महात्म्यांना कळून चुकलं होतं का महाराज या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या बुद्धिभेदाची माणसं सापडणार आहेत. प्रत्येकाची बुद्धी सारखीच नाही, प्रत्येकाचा बुद्धी भिन्नता इथं पाहायला मिळते. म्हणून प्रत्येक एकाच विचाराने चालणार नाहीत. म्हणून यांना उपदेश करण्याची भूमिका सुद्धा तशा प्रकारची असली पाहिजे, जशा प्रकारचा त्यांचा अधिकार तशा प्रकारचा त्यांना उपदेश. कारण प्रत्येक सारख्या विचाराचे माणसं सापडतात का एका गावात, एका वाड्यात, एका घरात? नाही, एका घरात सुद्धा सारख्या विचाराची माणसं सापडत नाही. मग यांना उपदेश करायचा तरी कसा? म्हणून मात्र महाराज संतांनी भूमिका आकारली. आपल्या अधिष्ठानाला येऊन जशा प्रकारचा आपला अधिकार तशा प्रकारचा उपदेश केला. मग त्यांनी प्रथमतःच लोकांना सांगायला सुरुवात केली, अहो तोरणाळा म्हणून एक गाव आहे बरं, सुंदर अशा प्रकारचा कार्तिकी महोत्सव तिथं चालू आहे, आणि तिथं चला ना कीर्तनाला. महाराज आलो असतो कीर्तनाला, काही हरकत नाही येण्याकरता, चांगली गोष्टी आहे. पण मात्र काय माहितीये का, एवढं काम मागे लागलेले आहेत, एवढे काम आमच्या पाठीमागे लागले आहेत का त्या कामातलं तुमच्या कीर्तनाकरता येण्याकरता वेळ नाही. अशा प्रकारचं कारण सांगितलं. संत महात्मे सांगतायत तुम्हाला मी कारण सांगू देणार नाही. संत महात्मे सांगतायत अरे बाबा हो, तुम्ही कामाचं कारण करून जर इथं येत नसाल तर तुम्ही जे काम करता त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा साधना करता येते. पहा किती गंमत आहे बरं का. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवशम सुख होईल दुःखाचे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज कामामध्ये काम, पहा किती सुंदर आहे. तुम्ही नागरटी वकरटी डवरटी जे काही शेतामध्ये करत असाल ते करीत असताना खरं सांगा, खरं उत्तर द्यायचं, इमानदारीने बोलायचं. धर्ममंडपात तुम्ही बसला आहात,
बरं तुमच्या तोंडाला काही काम असतं का? आपण जे शेतामध्ये काम करतो ते काम करीत असताना आपल्या मुखाला काही काम असतं नसतं. घेता का राम? हा, मध्यंतरी आलंच तर एवढंच असतं, जर तुम्ही बैलजोडीने काम करत असाल बस, दुसरं काय येतं? काहीच नसतं. पण घेतो का राम आपण? तिथं आपल्या मुखाला काही काम आहे का? नाही. पण तरी आपण राम घेत नाही. तुम्ही माता भगिनी, तुम्ही स्वयंपाक करीत असताना स्वयंपाक घरामध्ये असा कोणता पदार्थ आहे जो हाताने करता येत नाही, तो फक्त तोंडानेच करावा लागतो? आहे का पदार्थ असा? नाही ना. म्हणजे स्वयंपाक करत असताना तोंडाला काही काम असतं का? मग इकडच्या तिकडच्या करण्यापेक्षा जर राम म्हटलं तर त्या रामाचा संस्कार त्या अन्नावरती होईल. ते अन्न हे खातील आणि ह्यांनी जर खाल्ली तर अन्नाचा आणि मनाचा निकटचा जैसा खाय अन्न वैसा बने मन. त्यांचं मत परिवर्तित होईल आणि मत परिवर्तित झाल्यानंतर घरात भांडणं व्हायची बंद होतील. जर माझ्यावर विश्वास नसेल तर 8 दिवस करून पहा. विठाला विठाला तिथं सुद्धा आपल्याला मात्र त्या कामात सुद्धा राम जर घेत असाल तर ती सुद्धा साधना होते. काय होते? साधना घडते. पण आपण करायला तयार नाही. चला ना कीर्तनाला. महाराज आलो असतो होत, कथेला सुद्धा यावं असं वाटते. पण काय माहितीये का, माझा नातू माझ्याशिवाय राहू शकत नाही हो. कोणाजवळ जातच नाही माझा नातू माझ्याशिवाय. अरे त्या नातवाचं कारण नको सांगू बाबा, त्या नातवाच्या बिस्किटावर तुझंही थोडं थोडं चालतं. हा हा, नातवाचं कारण सांगायचं नाही. म्हणजे तुम्हाला नातवाचं कारण सांगून घर सुटत नाही ना. संत महात्मा सांगितलं काही हरकत नाही, तुम्हाला घराच्या बाहेर येता येत नाही ना, तुमच्या घरात देव आणतो. आणि एक कालखंड असाही होऊन गेला का संत महात्म्याने मात्र घराघरात देव पोहोचवला. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईता आला घर पुजोनी, आईता आला घर पुजोनी. हो देव न लागे, देव न लागे, देव न लागे, देव न लागे. आयता आला घर बुजोनी, आयता आला घर बुजोनी. त्या घराघरात देव आणला पण तरी लोकांनी घेतला नाही. देव न लगे, देव न लगे. साठवणीचे आमच्याकडे जागाच नाही महाराज त्याला घ्यायला. आणि काही लोकांनी तर फार प्रश्नही केला, देण्याकरता आला पण ती कितीची आहे वस्तू. त्यांनी सांगितलं नाही नाही फुकट आहे, फुकट. मग फुकट म्हणजे बट्टेबाज माल असला पाहिजे का? आम्हाला फक्त एवढीच धारणा आमची झालेली आहे लोकांची का दुकानात गेल्यानंतर जेवढी वस्तूची किंमत जास्त तेवढी वस्तू चांगली. खरं सांगा, 2000चा कीपॅडवाला मोबाईल चांगला का 20-25 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल चांगला? अँड्रॉइड मोबाईल. अँड्रॉइड मोबाईल 25 हजाराचा घेऊन पबजी खेळतो आणि 2000चा मोबाईल कीपॅड घेणारा माणूस कॉन्ट्रॅक्टदार असून हजारो लाखो कमवतो. कोणता मोबाईल चांगला? आता रिटर्न फिरली गाडी तुमची, आता 2000 नाही नाही. अहो जास्त किमतीची वस्तू म्हणजे चांगली अशा प्रकारची आपली धारणा झालेली असल्यामुळे देव फुकट द्यायला आलेले संतांना त्यांनी नाही म्हटलं का देव न लगे, देव न लगे. महाराज असं सांगितलं तसं सांगितलं तरी सुद्धा महाराज ऐकायला तयार नाहीत. मग संतांना म्हटलं बाबा हे ऐकत नाहीत हो, हे खड्ड्यात पडतील बरं का, अज्ञान अंधकाराच्या खड्ड्यात पडतील. म्हटलं यांची अधोगती होईल, मग यांना सद्गतीला न्यावं, याच्याकरता मात्र यांचा उद्धार व्हावा, यांचं हित व्हावं, याच्याकरता संतांनी प्रयत्न सुरुवात केली. मग संतांनी सांगितलं असं सांगितलं तसं ऐकलं नाही, तसं सांगितलं तसं ऐकलं नाही. मग असं करू ना, जरा रागाच्या भरामध्ये शिव्याच दिल्या संतांनी. कितीतरी सांगो नाही कती पटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. अरे रडतील हे रडतील, पण शेवटी मात्र दयाद्र अंतकरण भूत दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. या व्यक्तीचे संत महात्मे असल्यामुळे मात्र मला संतांना दया आली हो. शेवटी त्यांना माहिती आहे का दोन्ही डोळ्यांनी आंधळा असलेला व्यक्ती, काय दोन्ही डोळ्यांनी आंधळा असलेला व्यक्ती रस्त्याने चालतोय आणि रस्त्याने चालत असताना समोर खड्डा, फार मोठा खड्डा आहे आणि हे आपण पाहतोय. कोण? आपण गृहीत धरा आता
हे आपण पाहतोय, तिथं आपण उभे आहोत आणि आपल्या देखत एक आंधळा व्यक्ती त्या खड्ड्याच्या दिशेने जातोय. आपलं कर्तव्य काय? पडू द्यायचं नाही. म्हणजे आपलं कर्तव्य काय राहतं का? त्याला हाताला धरून बाजूला करावं, हे आपलं कर्तव्य राहतं का नाही? पण आपण तसं काही केलं नाही. तो खड्ड्यात जाऊन पडल्यानंतर तिसऱ्या माणसाने दूरवरून पाहिलं आणि सांगायला लागलात का रे बाबा, एवढा डोळस सारखा डोळस तू तिथं उभा होतास ना, मग तुझ्या डोळ्यात देखत तो आंधळा व्यक्ती खड्ड्यामध्ये पडतोय तरी तू काहीच केलं नाहीस, असं का? त्यावेळेस मात्र महाराज त्या माणसाने उत्तर दिलं. म्हणले हा असं कसं काय सांगणार? म्हणे त्याने थोडी विचारलं मला. अरे त्याने तुला विचारण्याकरता तू तिथं उभा आहे हे जर त्या आंधळ्याला दिसलं असतं तर त्याला खड्डा नाही का दिसला असता? मग विचारण्याची गरज काय? पण आंधळ्याला दिसत नाही म्हणून त्याने विचारलं नाही तरी सुद्धा आपल्याला सांगावं लागतं, आपलं आद्य कर्तव्य ठरतं. तसं यांनी नाही ऐकलं तरी सुद्धा हे शेवटी माझे आहेत म्हणून मात्र मला अधोगती यांची होऊ नये याच्याकरता संत महात्मे वेळोवेळी सांगतात. म्हणून संत महात्मे सांगतात असं ऐकत नाही तसं ऐकत नाही. अरे शिव्या दिल्या तरी ऐकलं नाही. मग मात्र महाराज संतांनी एक उपाय केला. काय म्हणले? तोरणाळ्यामध्ये भांडणं होतच असतील एखाद्या वेळेस. जर झालेच भांडणं तर दोन गटांमध्ये भांडणं झालीत, म्हणजे दोन गटां म्हणजे काय, दोन व्यक्तींमध्ये भांडणं झालीत. आणि भांडणं झाल्यानंतर मात्र महाराज भांडण हे विकोपाला गेलं. आणि ते विकोपाला गेल्यानंतर मात्र झालं काय? यानेही काठी काढली आणि त्यानेही काठी काढली. दोघंही चौकामध्ये आले. आता मारणार तेवढ्यात एकाला काय वाटलं काय माहिती, महाराज त्याने काठी खाली टाकली, समोरच्याचे पाय धरले, म्हणले माझंच चुकलं हो, ओ माझंच चुकलं, तुमच्या पाया पडतो, मला माफ करा. समोरचा मारणार आहे को? आता मारणार आहे का? नाही मारणार. माफी मागितली, पाया पडलाय ना, मग तो मारू शकणार नाही. संतांना वाटलं यांना शिव्या दिल्या ऐकलं नाही, यांना चांगलं सांगितलं ऐकलं नाही. मग आता शेवटची प्रक्रिया करू. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा, मन वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा, मन वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा, वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा, वेळोवेळा. काय सांगतात महाराज संत महात्मे? काय म्हणतायत? लागोनिया पाया विनवितो. म्हणजे संत महात्म्यांनी देवप्राप्तीच्या आनंदामध्ये राहत असताना तुमच्या आमच्या सारख्या प्रपंचिकाच्या पाया पडायला यावं. एवढी मोठी योग्यतेची माणसं आपण आहोत का? खऱ्या अर्थानं आहोत आपण एवढ्या योग्यतेची माणसं की संतांनी आपल्या पाया पडावं, पण तरी सुद्धा आपण सुधरावं. म्हणून संत महात्मे म्हणताय बाबा तुमच्या पाया पडतो घ्या. का? कळकड त्यांना आहे, आपल्याला नाही. त्यांना कळकड असते. मला बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कणवळा म्हणूनिया, येतो कणवळा म्हणूनिया, येतो कणवळा म्हणूनिया, येतो कणवळा म्हणूनिया. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कणवळा म्हणूनिया, येतो कणवळा म्हणूनिया. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कणवळा म्हणूनिया, येतो कणवळा म्हणूनिया. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. येतो हिताचा कळवळा.
आपल्या हिताचा कळवळा संतांना असतो, म्हणून संत महात्म्या आपल्या जवळ येतात, सांगतात. मात्र महाराज काही लोकांना कळालं, काही लोकांना नाही कळालं. महाराज ज्यांना कळालं ते संतांच्या जवळ गेलेत, म्हणले महाराज आम्हाला कळालं हो, आम्हाला फार भीती अशा प्रकारची वाटत आहे आता. का हो? म्हणले एवढं आयुष्य गेलं आमचं, बालपणा गेले नेनता, तारुण्यपणे विषय व्यथा, आता काय राहिलं म्हणले वृद्ध पण राहिलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला परमार्थाची गोडी आता तुमच्याकडनं कळाली. आता नेमकं आम्हाला देव प्राप्त होईल का नाही, कारण आयुष्य तर पूर्णतः गेला, आता कधी काय होईल काही सांगता येत नाही. अरे बाबा हो, आपण काय त्यांच्यापेक्षा गेलो का हो? त्या खटवांग राजाकडे फक्त एकच तास उरला होता. एक तास उरला, एक तास उरला, हा एकच तास उरलेला आहे, 5 मिनिटं त्यात नाही झालेले आहे. हा म्हटलं एकच तास, एका तासामध्ये भाग्यदशा पालटून घेतली हो. मग आपल्याकडे किती घंटे आहेत विचार करा ना. जिवंत आहोत की नाही आपण? आता हे सांगायला काही भविष्य पाहावं लागते का? जिवंत आहात का नाही? हा म्हणले आपण आता जिवंत आहोत ना, आमच्या हाती वेळ आहे ना. मग वेळ असताना मात्र मला घाबरता कशाला? मग तुकोबाराय म्हणले घाबरू नका, त्या भगवंताची शरणागती पत्करा आणि त्याचं नामचिंतन करा, दुसरं करण्याची काहीच गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात अभंगाच्या द्वितीय चरणापासून सुरुवात आहे बरं का. महत्वाचा सिद्धांत तोच आहे. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. बस त्या भगवंताची शरणागती करा आणि त्याचं नामचिंतन निष्ठेने गायन करा. बस एवढं कळालं म्हणजे कीर्तन. आता विठोबा रखुमाई करायला काही हरकत. महत्वाचा सिद्धांत त्यामध्येच आहे. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. पण त्यातली उकल कळावी आणि त्या भगवंताविषयी आणि त्या भगवंताच्या नामाविषयीचं प्रेम उत्पन्न व्हावं, त्याचा ओलावा निर्माण व्हावा, याच्याकरता मधली उकल आपल्याला करायची आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज पहिली शंका उपस्थित अशा प्रकारची होते, तुम्ही विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे असं म्हटलंय, बरोबर आहे. मग विठोबासी शरण जावे, त्या विठोबाला शरणागती करण्याकरता तुम्ही सांगितलंय. आणि हिंदू संस्कृतीनुसार जर पाहिलं तर तुमच्या हिंदू संस्कृतीनुसार किती सांगितले आहेत? 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवने. 33 कोटी देवच्या मुंडा आणि अष्टकोटी भैरव, एवढ्या देवता असताना तुम्ही विठोबालाच का म्हणताय? त्यावेळेस मात्र महाराज त्यांनी सांगितलं, तुम्हाला संत महात्म्याने सांगितलं, अरे बाबा तू जे सांगतोयस का नाही, 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरव, हे जेवढे काही देवता आहेत, झालेल्या असलेल्या केलेल्या जेवढ्या काही देवता आहेत, या सगळ्या देवतांचा बाप एकच आहे. अनेक बाकीच्या गोष्टी सुद्धा, बाकीच्या परपंथीवाले सुद्धा आपल्यावरती भरपूर शंका उपस्थित करतात. महाराज तुमचे देवता एवढे मोठे, येडपटा आमचा देव एकच आहे. पान तुम्ही कितीतरी प्रमाण तुम्हाला सांगतो, आपुला तोची एकच आहे. एकाशिवाय जगतामध्ये दुसरं काहीच नाही. एकाशिवाय जगतामध्ये दुसरं दोन नावाची वस्तूच नाही. मग तुम्ही मग हे 1 2 3 4 5 6 100 पर्यंत आहे ना,
हे कसं काय झालं निर्माण? महाराज ते कसं निर्माण झालं? फक्त आपला व्यवहार चालवण्याकरता ते निर्माण झालेलं आहे ते सगळं एकच आहे. येरवर कोटे काही हे निर्माण झालेले आहेत आणि जे झालेले आहेत त्या सगळ्यांचा तो एकच. बढिया माझा पंढरी राव, बढिया माझा पंढरी राव, बढिया माझा पंढरी राव, बढिया माझा पंढरी राव. जो या देवांचाही देव, जो या देवाचाही देव, बढिया माझा पंढरी राव, बढिया माझा पंढरी राव. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, बढिया माझा पंढरी राव, बढिया माझा पंढरी राव. बढिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही, म्हणजे सगळ्या देवांचा देव एकच आहे. हा, सगळ्या देवांचा देव एकच, म्हणूनच म्हणतात विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, एकाला वाटलंच महाराज तुम्ही सांगताय विठोबाला शरणागती कशासाठी हो? म्हणले आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करण्याकरता आम्हाला ते विठोबाची शरणागती. अहो, या दुःखाची निवृत्ती करण्याकरता आणि सुख प्राप्ती होण्याकरता दुसरी देवता आहे ना, एवढं कठीण देवताला तुम्ही विठोबाची सांगता. आमच्या घरातच एक देवता आहे. म्हणले कोणती? म्हणजे गणपती बाप्पा. म्हणतात ना पोरं, काय ते आरती काय? सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता. दुःखाचं हरण करणारा, सुख प्रदान देणारा देव असा गणपती बाप्पा. अरे बाबा हो, पण हे सर्व देव त्या देवापासूनच आहे सगळंच्या सगळं. पण तरी म्हणत नाही 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 नाही, आम्हाला सुख पाहिजे ना, सुख देणारा गणपती, आम्ही गणपती बाप्पांचीच पूजा करू, काही हरकत नाही, पण निष्ठा असली पाहिजे ना. मग निष्ठेनं मात्र महाराज त्या देवाची सेवा केली पाहिजे. पण मात्र महाराज त्यांनी काय केलं? गणपती बाप्पांची प्रतिमा आणली, गणपती बाप्पांची प्रतिमा आणली आणि प्रतिमा आणल्यानंतर ती घरात ठेवल्यानंतर मात्र महाराज त्याची पूजा सुरू झाली. आणि पूजा सुरू करत असताना नेमकं झालं असं, दररोज महाराज पंचोपचार आणि ते षोडशोपचार असे आहेत पूजेचे काही प्रकार वेगवेगळे. तर त्यापैकी हा त्याला जसं जमत असेल तशा प्रकारची पूजा करू लागला. पण देवाला नैवेद्य सुद्धा दाखवायला पाहिजे या न्यायाला अनुसरून दररोज नैवेद्यही दाखवत होता. एक दिवस झालं असं, नैवेद्याला काहीच नव्हतं. म्हणून मात्र महाराज त्या प्रतिमेच्या पुढे, गणपती बाप्पांच्या प्रतिमेच्या पुढे गुळाचा खळा ठेवला आणि तो एका कागदावरती ठेवला. आणि त्यावेळेस पावसाळा चालू होता, आताही चालूच आहे आणि चालूच राहणारच म्हणतात का अजून?
पिकं आडवे घातले तरी राहणारच. बरं असू द्या. बरं ते पावसाळा असल्यामुळे तो गुळ कसा असतो, थोडा चिकट असतो. मग तो वितळलेला गुळ आणि तो चिकट झालेला गुळ त्या कागदाला माखला, चिकटला आणि चिकटल्यानंतर मात्र तिथं उंदीर आला. उंदीर काय त्याला काय नातं काय लावता त्याचं, उंदीर मामा. बर कोणाचा काय कसा त्याचं त्याला माहिती, पण मात्र महाराज उंदीर मामा तिथं आल्यानंतर मात्र त्यांनी काय केलं, गुळाचा खडा खाल्ला. बरं नुसतं गुळाचाच खडा खाल्ला नाही तर ते जी कागदाची प्रतिमा गणपती बाप्पांची होती ती सुद्धा करतळून टाकली. आता ती करतळून टाकल्यानंतर मात्र महाराज यांनी विचार केला, जो पूजक होता ना, पूजा करणारा होता पुजारी, तो मात्र महाराज विचार करायला लागला, अरे बापरे, आपण या जगतामध्ये शक्तिमान अशा प्रकारचं सुख देणारा शक्तिमान देवता म्हणजे गणपती बाप्पा समजलो होतो, या उंदराने आणि उंदीर कोणाचं वाहन, गणपती बाप्पा. अरे स्वतःचं वाहन आवरण्याची शक्ती ज्याच्याकडे नाही अशा देवता हा शक्तिमान असेल का, असा विचार त्याने केला, आपण नाही करायचा. त्याने तसा विचार केला आणि त्या दिवसापासून विचार केला, म्हणले गणपती बाप्पा शक्तिमान नाही, गणपती बाप्पाचा निकाल लावणारा उंदीर आहे. मग आजपासून शक्तिमान कोण, उंदीर. मग उंदीर मामाची आता पूजा सुरू झाली आणि पूजा सुरू झाल्यानंतर मात्र त्यालाही नैवेद्य वगैरे सगळं दररोजच्या दररोज सुरू झालं. आता ते उंदीर मात्र महाराज ते काही आता विशिष्ट प्रकारच्या घरचं झालं ना, ते देवता झाली ना ते, आणि देवता झाल्यानंतर मात्र त्याला हरभरे, शेंगदाणे, भजे आणि भजे खाऊन एकदम उंदीर गुबगुबीत झाला. आणि उंदीर गुबगुबीत झाल्यानंतर मात्र मांजर तिथं आली आणि मांजरने विचार केला, अरे बापरे, एवढं गुबगुबीत, सकाळचा ब्रेकफास्ट याच्यावरतीच. आणि जशी झडप घातली तसा उंदीर पळवला. आणि जसा उंदीर पळवला मात्र महाराज ही क्रिया त्या माणसाने पाहिली, अरे बापरे, आपण गणपती बाप्पांपेक्षा शक्तिमान उंदराला समजलो होतो, उंदीरही शक्तिमान नाही, उंदराचाही निकाल लावणारी म्हणजे शक्तिमान कोण आहे, मांजर आहे. हा, मग मांजर शक्तिमान म्हणून मात्र मांजरीची पूजा सुरू केली. आणि मांजरीची पूजा जशी सुरू झालीत ना महाराज, तशा प्रकारचं मात्र ती भाकर खात नाही, तुझा दुधाचा कालाच पाहिजे, दूधच पाहिजे. बापरे बाप, त्या मांजरीची पूजा आणि सुंदर अशा प्रकारची मांजरीची पूजा चालू असताना नेमकं झालं असं, एक गावठी कुत्रा आलं आणि दरवाजातनं तिनं फक्त त्या मांजरीकडे पाहिलं. त्या कुत्र्याने जसं पाहिलं मात्र महाराज ती मांजर पोबारा झाली, ती तिथून निघून गेली. ही क्रिया त्या माणसाने पाहिल्यानंतर विचार केला, अरे बापरे, आपण उंदरापेक्षा मांजरीला शक्तिमान समजलो होतो, पण मांजरही शक्तिमान नाही. ही सुद्धा कोणाला तरी घाबरली, त्याचं नाव कुत्रा. मग आता पूजा कोणाची, कुत्र्याची आहे की नाही. हा, मग कुत्र्याची पूजा सुरू झाली. आता कुत्र्याची पूजा, खंडेराव तुझं करीते, पुढचं नाही म्हणू, पुढचं आपल्या फायद्याचंही नाही. बरं ऐका, ते खंडेरायाची पूजा सुरू झाली, त्यालाही 4-4 भाकरी 4-4 पोळ्या टाकायला लागलेत. मला तेही ऐटीत चालायला लागलं, या घरचं देवता आपणच आहोत. आता नेमकं झालं असं, त्या माणसाची पत्नी हिला सकाळी कुठंतरी शेतामध्ये कामाला जायचं होतं, म्हणून मात्र मला तिने काय केलं, सकाळी लगबगीने उठल्यानंतर तिने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर तो थंड होण्याकरता थोडा बाजूला ठेवला आणि दुसरं कामधंदा करण्याकरता बाजूला गेली. तेवढ्यामध्ये कुत्रं आलं. विचार केला, अरे बाबा, 4 भाकरी आपल्या नावाची असतात का नाही, दररोज आपल्याला आदरानं भेटतात का नाही, मग स्वतः उचललेला काय बिघडलं, म्हणून असा विचार करून त्या कुत्र्याने घातलं त्या दुर्डीत तोंड. जसं तोंड घातलं त्या बाईने पाहिल्यानंतर जळकं लाकूड चुलीतलं काढलं, खन दिशी कुत्र्याच्या, जसं कुत्र्याच्या टकल्यात घातलं महाराज, ते कुत्र क्याव क्याव करत पळत गेलं. ही क्रिया त्या माणसाने पाहिली. तोरणनाळ्यातील विवाहित पुरुषांनीच आता उत्तर द्यावं. हा, आता त्याने विचार काय केला, खरं सांगा महाराज, झालंय का नाही, मग तुमच्या पक्षातलं नाही, ज्यांचे झाले त्यांना समर्पित आहे. हा, बरं खरं सांगा, आता त्याने विचार काय केला असेल, अरे गणपती बाप्पा गेले उंदीर शक्तिमान नाही, मांजर गेली, कुत्रा शक्तिमान. आता कुत्र्याचा निकाल लावलाय कोणी, माता पूजा कोणाची, बिनशर्त कबूल झाले माणसं बरं का. तोरणाळ्यातली काही माणसं कबूलच होत नाही. आता पूजा कोणाची करावी लागेल, हा, अरे ज्यांचं झालंय त्यांना म्हणतो मी, तू बाईची म्हणतो, हा असू द्या, काही हरकत नाही. बरं, आता स्त्रीची पूजा करावी लागेल, बाईची पूजा करावी लागेल. थोडं दृष्टांताच्या बाजूला येतो, विषयांतर होईल पण महत्वाचं आहे, थोडं बाजूला येतो. त्या स्त्रीची पूजा करू नका,
त्या स्त्रीची पूजा करू नका, पण त्या स्त्री तत्वाचा अपमानही करू नका. हे महत्वाचं आहे बरं का. ते स्त्री सामान्य नाही. हा, तिच्या मनात आलं तर ती काहीही करू शकते. अरे तिच्या मनात आलं तर स्वराज्य स्थापक अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनाही ती घडवू शकते. तिच्या मनात जर आलं तर इंग्रजांशी 2 हाताने लढणारी मात्र महाराज ती झाशीची राणी बनवू शकते. तिच्या मनात जर आलं तर मात्र भारतातील सर्व शिवालय दुरुस्त करण्याची मनगटा जिच्या ताकद आहे अशी ती अहिल्याबाई होळकरही बनवू शकते. तिच्या मनात जर आलं तर मात्र मला गावभर बोंबलणारे जे काही असतात, मी हा पठ्ठ्या वाघ आहे वाघ आहे अशा वाघांकरता दुर्गादेवी ती. धन्यवाद मागचं कळाल्याबद्दल. हे मागचं वाक्य कळालं ना तुम्हाला. वाघ आहे म्हणते वाघ, अरे ते दुर्गादेवी झाली तर मग काय. हा, शक्ती अगम्य आहे. अशा प्रकारचं स्त्री शक्तीचा अपमान करता कामा नये. पण आता दृष्टांतात या. दृष्टांतात काय करावं लागेल? पूजा करावी लागेल. मग आता पूजा सुरू झाली. मात्र महाराज जे जगदंबे पूर्ण कदंबे तुझं म्या आणि मग मात्र महाराज तिची पूजा सुरू झाली. आणि नेमकं काय माहिती आहे, घरामध्ये भांड्याला लागलं म्हणजे आवाज होतच आहे. या नियमानुसार मात्र त्या दोघांचं काहीतरी भांडण झालं. आणि भांडण झाल्यानंतर मात्र याने आणि तिने बॅग भरली आणि माहेरी निघून गेली. त्याही वेळेस त्याने विचार केला, गणपती बाप्पापासून हे प्रोसिजर चालू होती. गणपती बाप्पापासून आपण आलो कुठपर्यंत? पत्नीपर्यंत आलो होतो. पण हिलाही आपण मारल्यामुळे आपल्या सामर्थ्याला भिवून ही आता कुठे गेली? घर सोडून निघून गेली. जर ही जर आईची शक्ती एवढी चालली नाही तर आता शक्तिमान कोण? पहिलं तर पक्ष आपला कमी आहे माणसांचा. आता आपल्या पक्षात आलो ना, म्हणा ना माणूस काय माणसं आहेत राव, बोलायला पाहिजे ना. आता शक्तिमान कोण? हा, आणि आपण तरी कुठपर्यंत शक्तिमान? ऐका ना, ज्यावेळेस आपलं अंगम गलितम फलितम होतं त्यावेळेस आपण तरी शक्तिमान राहतो का? वृद्ध कपाळाकडे ज्यावेळेस आयुष्य जातं त्यावेळेस कान असून सुद्धा कमी ऐकायला येतं, डोळे असून सुद्धा नजर कमी होते, हात पाय असून सुद्धा मात्र महाराज ते गलित होतात. मात्र त्याने तेवढं पहिल्यासारखं काम होत नाही. मग शक्ती जर आपली असेल, आपण जर शक्तिमान असो, तर मात्र आपण जर शक्तिमान असलो तर आपली शक्ती ही जाते कुठं? शक्ती जर आपली असली तर तिने कायमस्वरूपी टिकावं का नाही शरीरामध्ये? पण ती टिकत नाही, म्हणजे आपली नाही. का? कारण ही शक्तिमान जर कोणी असेल, बरं ऐका, शक्तिमान जर आपण आहोत तर आपली शक्ती टिकायला पाहिजे का नाही? पण ती टिकू शकत नाही, ती आपल्या हातात राहत नाही. वृद्ध कपाळाकडे जसं आयुष्य जातं तशा प्रकारची आपली शक्ती सुद्धा क्षीण व्हायला लागते. मग ही शक्ती आहे कोणाची? त्यावेळेस प्रमाणे सांगता येतं, चाले हे शरीर कोणाची या? सत्य कोण बोलवी त्या हरविना, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकवी किती सांगितले? किती? एक नारायण. महाराज एकच तू नारायण आहे, त्याचंच नाव विठोबा आहे. म्हणून विठोबासी शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, निष्ठा नाम गावे, निष्ठा नाम गावे, निष्ठा नाम गावे, निष्ठा नाम गावे. तो एकच आहे, तो नारायण तोच मात्र महाराज आमचा कोण आहे? पंढरीश परमात्मा विठोबा आहे. आणि त्या विठोबाची शरणागती करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत.
विठोबासी शरण जावे. विठोबा, विठ्ठल का म्हटलं नाही, विठोबाच का म्हटलं, तर विठोबा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि विठ्ठल या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तर विठोबा याचा अर्थ प्रमाणातच आलेला आहे. वीचा केला ठोबा तया नाव विठोबा. वीचा केला ठोबा, विठोबा हे जे नाव आहे ना त्यातला वी बाजूला काढा, ठोबा बाजूला काढा. काय केलं आपण, वी बाजूला घेतलं, ठोबा बाजूला घेतलं. वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे वाहन. त्याचा अर्थ लिहा खाली. वी म्हणजे गरुड होतं आणि ठोबा म्हणजे वाहन. ज्याने केलं गरुडाचं, वीचा केला ठोबा म्हणजे वाहन, वी म्हणजे गरुड, गरुडाचं केलं वाहन, म्हणून त्याचं नाव विठोबा. विठ्ठला विठ्ठला या विठोबाची काय करायची आहे, आपल्याला शरणांगती करायची आहे. विठोबासी शरण जावे, शरणांगती करायची आहे. महाराज शरणांगती कशी करायची आहे, कशी करून चालणार नाही, तर अनन्य शरणांगती ती असली पाहिजे. कशी असली पाहिजे, तर म्हटलं महाराज जसं सांगितलंय तशा प्रकारची शरणांगती असली पाहिजे. आपल्याला किती वेळा सांगितलं आहे, पण मात्र महाराज लोकांना कळत नाही. संतांनी सांगितलेलं आहे, म्हणून शरण जावे, मनावरी शरण जावे, म्हणून शरण जावे, मनावरी शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे. म्हणून शरण जावे, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची. म्हणून शरण जावे, सर्व भावे देवासी. हेच मात्र श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे महाराज. शरण जाण्याकरता सर्व भावाने त्यांनी शरणांगती करावी. काय श्लोक, विठला 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 त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. त्या भगवंताला सर्व भावानी शरण जायचं. सर्व भावानी म्हणजे आते भाऊ, मामे भाऊ, कुळ भाऊ, सगळे सगळे सर्व भावाने नाही, भावने अंतकरणेचा भाव असला पाहिजे. मात्र महाराज त्या भगवंताला शरणागती करण्याकरता त्याला काही लागत नाही दुसरं महाराज. त्याला फक्त काय पाहिजे, देव भावाचा भुकेला. हा, त्याला फक्त भाव पाहिजे, त्याला दुसरं काही लागत नाही. सर्व भावाने त्या भगवंताची शरणागती. काय न लगे एक भावचे कारण, काय न लगे एक भावचे कारण, काही न लगे एक भावचे कारण, काही न लगे एक भावचे कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबर दुरावती दूरे, करिता बरोबर दुरावती दूरे. वाहत से आन विठोबाचे, वाहत से आन विठोबाचे, करता बरोबरी दुरावती दूरे, करता बरोबरी दुरावती दूरे. महाराज सगळ्या ठिकाणी भावच सांगितलेला आहे. देवाला पाहिजे असतो तो भावच पाहिजे असतो, त्याला दुसरं काही पाहण्याची गरज नाही. अहो, भावमयच अशा प्रकारचा वारकरी संप्रदायच आहे. याच्यात भावनेलाच फार महत्व आहे. पहा ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी देवाला प्राप्त करण्याकरता भावच सांगितलेला आहे. अभंग म्हणण्याकरता तरी काय सांगितलंय, भावच सांगितलंय की नाही. आम्ही पंढरपुरात असताना श्री गुरुवर्य बोधीबाबांच्या जवळ जात होतो, त्यावेळेस मात्र महाराज त्यांचं ते ऐकलेलं ते गायन असायचं खूप सुंदर अशा प्रकारचं. जसा अभंगाचा भाव तशा प्रकारचा त्याला राग असायचा.
खूप सुंदर अशा प्रकारचं सांगत होते. आता अलीकडे काय होतो, आपण काकडा आरती करतो का नाही? आता कार्तिक महिन्यात तर ते नबुद्धी पुरस्कार करतोच आपण, पण मात्र मला एरवी सप्ताहामध्ये आपण काकडा आरती करतो. आणि प्रामुख्याने काकडा आरतीमध्ये काय करतात, सहसा करून देवाला काय पाजतात? दूध पाजतात. बरं, त्याचा तो अभंग आहे, ते शपक वगैरे काय नाही, तो अभंग आहे. मग दूध पाजतात. मग दूध पाजण्याकरता आपण काय करतो महाराज? कोणाला वैयक्तिक लागून घेऊ नका, मी त्यातलाच आहे, सगळ्याच्या सगळ्यांना आम्हाला एकच आहे की सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा, याच्याकरता आम्ही काय करतो, एक चाल प्रामुख्याने म्हणतो, दूध पियो मेरे गोविंद लाला, म्हणतो का नाही? ऐका नाही अशीचा अशा प्रकारची आम्ही चाल म्हणतो का सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा. पण आता फक्त एक करा, कल्पना तुम्ही करायची आहे माता भगिनींनी. हो, कल्पना करा, भगवंताला आपल्याला दूध पाजायचंय. कोणाला? भगवंताला दूध पाजायचंय. तुम्ही घरून वाटी घेऊन आलात, सोन्याची वाटी, चांदीचा नाही, मला देऊ नका, तुम्ही घेऊ नका, पण बोलायला काही हरकत आहे का आपल्याला? सोनं फार 1 लाखाच्या वरती गेलेलं असेल, पण आपल्याला बोलायला काही हरकत आहे का? घ्यायचं नाही, द्यायचं नाही, पण देवासाठी विचार तरी भिकारी नसावेत ना. आपल्याला कल्पनाच करायची आहे, मग सोन्याची करा ना. सोन्याची वाटी, चांदीचा चमचा, त्यामध्ये दूध आणि मिश्रित महाराज ते दूध आणलं असं, आणि दूध आणल्यानंतर मंडपामध्ये येतायत तुम्ही, आणि तेवढ्यात बाळकृष्ण सुंदर अशा प्रकारचा कुरडे कुरडे केस आहे, गुबरे गुबरे गाल आहेत महाराज. तो परमात्मा, त्याला चालता येत नाही म्हणून तो गुडघ्यांवरती चालतो. काय ते गावठी भाषेमध्ये हंब्या हंब्या, हा, तो तसा चालत होतात. आणि तुम्ही काय तिकडनं सोन्याची वाटीन, चांदीचा चमचन, त्यामध्ये दूध घेऊन आलात, आणि त्यांच्या जवळ तुम्ही जवळ जवळ गेलात. आता त्याला दूध पाजणार, तेवढ्यात तुम्ही म्हणायला सुरुवात केली, दूध पियो. दचकल का नाही ते पोरग? दचकल का नाही? खरं सांगा जर असं म्हणा, दूध पिया, दचकून पळून जाईल ते, कशाला दूध पिईल? बाबांनी आम्हाला सांगितलं होतं पंढरपुरामाळे महाराज, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोपाल लाला, काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई, सोने का गड़वा दूध ने भरियो, पियो नारायण आगे दरियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. असं म्हटलं, पिल का नाही दूध? तुम्ही जर म्हटलं दूध दचकून पडून पिणार नाही, त्याला भाव असला पाहिजे. एके ठिकाणी मात्र मला सुंदर अशा प्रकारचा अभंग घेतला, वैष्णव संगती, फार आवडतो मला तो अभंग. वैष्णव संगती अभंग घेतला, कीर्तना करतात, त्यातलं दुसरं चरण मात्र सांगितलं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात लगेच महाराजांनी सांगितलं, काय दुसरं चरण? गायनाचे मुडे. म्हटलं बाबा, आपण रडण्याकरता नाही आलो तिथं. त्या अभंगाचा भाव काय आहे? गाये नाचे मुडे, एवढं दिसलं पाहिजे त्यातनं. आणि त्यांनी सुरू केलं, गायनाचे मुडे, असं नसतं, त्याला तशा भावाची चाल असली पाहिजे. हा भाव फार महत्वाचा आहे. भाव जर असेल ना तर देव तुमच्या जवळ आहे. विठाला विठाला म्हणून मात्र त्वमेव शरणं गच्छ, सर्व भावेन मनोनी शरण, सर्व भावेच. याच्या करता भाव महत्वाचा आहे. सर्व भावाने त्या भगवंताची शरणागती करायची आहे. अहो, हेच नाही तर संतांनी सांगितलं, लोक ऐकत नाही, देव स्वतः सांगायला लागलेत. श्रीमद भगवद्गीतेत स्वतः सांगतात, अरे बाबा, तुम्हाला माझ्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला माझ्याच जवळ यावं लागेल, आणि जो माझ्या जवळ येईल त्याच मग, जो मज हो अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. बाबा, तुम्हाला शरण येण्याकरता फक्त मी एकटाच समर्थ आहे. मी एकटा म्हणजे मी नाही, मी तुमच्याकडून पाकिट घेऊन चालला जाईल. हा, कायचा शरणागती? मी समर्थ आहे का? समर्थ कोणालाही नसता म्हणत. 10-20 रुपयाचं काम केलं म्हणजे त्याला आपण म्हणतो समर्थ आहे भाऊ. कायचे समर्थ? समर्थ कवना ते नास्तीनं म्हणे एकच आहे, विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या विठोबाशी मात्र सर्व भावाने त्याची शरणागती करा. बरं, थोडं आपलं आटोपतं की तू पुढे चालत. महाराज पुढचं सांगितलं तर महाराज जसं विठोबाची शरणागती करायची तशाच प्रकारचं मात्र त्याचं नामचिंतन निष्ठेने गायन करायचं. गावे आहे, घ्यावे नाही. येतुकाची नाही, इतुलाची शब्द आहे. मी देवडीकरांच्या गात्यात आणि वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांच्या मालिकेत सुद्धा पाहिलं, इतुलाची हा शब्द आहे. शब्दाला फार महत्व असतं. गुरुरे बाबांनी मला एकदा सांगितलेलं होतं, बोधे बाबांनी अकोट साईडला महाराज, मी जाणे भक्तीचं जीवनात अनेक नोहे म्हटलं होतं. बाबांनी झाले, बाबा म्हणत होते नोहे नाही, नये हा शब्द आहे. शब्द फार महत्वाचे असतात महाराज. बरं,
इतुलाची सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये निज निष्ठा नाम काही ठिकाणी घ्यावे अशा प्रकारचं केलेलं आहे. पण शुद्ध मालिकेमध्ये आणि देवडीकर बाबांच्या गाथ्यामध्ये आम्ही पाहिलं तर त्यामध्ये गावे अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणजे त्या परमात्म्याचं नामचिंतन गायलं पाहिजे. का हो आम्हाला तसं येतं का तुमच्यासारखं ते गायन? मग आम्ही कसंही बोला, हा गाता येईल तेनेची हे जरी असलं, हा मग त्याच्याकरता थोडेफार नियमावली आपल्याला असं आहे. लावणी हा ती कमी जास्त चालत नाही. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष हे सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. तेनेची गावे, विनाकारण नाही. महाराज हे सोपं वाटतं की तुम्हाला? हे महाराज मंडळी गातात हे सोपं वाटतं? आता मला गायनाचं सांगतो तुम्हाला. गायनामध्ये विशारद होण्याकरता, हार्मोनियमवरती विशारद होण्याकरता 7 वर्षाचा कालावधी लागतो. विशारद होण्याकरता किती? 7 वर्षाचा. आता सरकारने 2 परत वाढवले, म्हणजे 9 वर्ष लागतात विशारद होण्याकरता. किती? 9 वर्ष. ते काही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर नाही. हा हा महाराज किती वर्ष लागतात? 9 वर्ष. त्यामध्ये 10 थाटाचं गायन आहे. 10 थाटाच्या गायनात पुऱ्या जगातलं गायन येतं. जगात जेवढे राग असतील तेवढे 10 थाटातच आहेत. हे 10 थाटाचं गायन शिकण्याकरता 25 ते 30 वर्षाचा कालावधी लागतो. किती? 25 ते 30 वर्षाचा कालावधी लागतो. आणि ते शिकलेलं गायन प्रचार आणि प्रसारात आणण्याकरता अख्खं आयुष्य लागतं. सोपं आहे का? भीमसेन जोशींचं नाव घेतात म्हणजे ते काय असंच घेतात का? असंच घेतात का? एका कलेकरता अख्खं आयुष्य दिलेलं आहे. म्हणून मात्र त्यांचं नाव अजरामर अशा प्रकारचं आहे. हे सोपं वाटतं तुम्हाला? ऱ्हस्व कुठं, दीर्घ कुठं स्वर लावावा लागतो हे कळलं पाहिजे. नाही जर कळलं तर पोटात आडी पडून मात्र रक्तस्राव होण्याची दाट शक्यता असते. आपल्याच परिसरामध्ये खानदेशमध्ये एका ठिकाणी झालेलं घटना आहे. एका महाराजांच्या पोटात आडी पडली आणि रक्तस्राव झाला. 1.5 लिटर रक्त साचलं होतं पोटामध्ये. पहिलं ऑपरेशन जळगावला झालं, ते विफल ठरलं. त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन मात्र महाराज त्या गरीब माणसाला गावकऱ्यांनी सगळ्या लोकांनी सहकार्य केलं. माणूस चांगला होता म्हणून मात्र महाराज सहकार्य करून मात्र कुठं गेलं? मुंबईला दुसरं ऑपरेशन झालं, त्यावेळेस त्यांचे प्राण वाचले. हे सोपं वाटतं का एवढं? हा इथून पासून हे तानातात बंद. हा लोक फक्त एकच म्हणतात, महाराज लोकांची काय मजा आहे. अरे ती घासावं लागते ना, ते नाही पाहत का? विठाला विठाला. अलीकडच्या काळात नांदुऱ्याला मला सुद्धा एक अनुभव आला. एक वाडी गावचा माणूस होता. वाडी माडुंगी म्हणून गाव. म्हणे महाराज लोक तुमची मजा आहे. म्हटलं हो तुम्हाला सजा आहे का? म्हटलं हा आमचं काय दुःखाचं. म्हटलं सुखाचं करण्याकरता येता का आमच्याकडे? तुम्हाला उद्यापासून मजा आहे. ते जमत नाही ना, मग दुसऱ्याला पोचू देत नाही. माशीच्या माणसाच्या. अरे मी म्हणतो मजा करण्याकरता तुम्हाला यायचं आहे का? मग व्हा ना महाराज. ते जमत नाही. दुसऱ्या चालले ते सण होत नाही. हे कोणती आहेत माहिती आहे का? ते माशीच्या याच्यातले. विठाला विठाला. हा कीर्तनाचा अत्यंत जास्त पैसा मागणे हे मात्र महाराज लोकांचं चुकीचं आहे. कीर्तनाचा पैसा ठरवू नये आणि मागू नये. अशाही गोष्टी असतात. ठरवत नाही पण नशील पटत मग कशाला जायचं? श्रीरामबाबांनी सांगितलं ज्या गावाला गेला त्या गावाला ठरवायचं नाही. आणि कमी झालं डबल जाऊ नको त्या गावात, पण पैशाबद्दल अजिबात बोलायचं नाही. अलीकडच्या काळात महाराज याचेच भाव ठरतायत. कीर्तनाचे राहतात कीर्तनातच. विठाला विठाला. तो दोष आहे ना वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेला. घेत नाही असं नाही, प्रत्येकाला लागतं, मान्य आहे. पण मात्र असंही व्यापार करू नये संप्रदायाचा. अशा प्रकारचा दुसरे लोक आपल्याला नाव गुटो ठेवतील अशा प्रकारचं वागू कीर्तनकाराने सुद्धा नाही. विठाला विठाला. ऐका आपण कुठं होतो? कीर्तनात. बरोबर आहे. कीर्तनाचा विषय कोणता चालला होता? गायनाचा. बरोबर आहे महाराज. लक्षात असलं पाहिजे कीर्तन. हा काय चाललं होतं? गायन चाललेलं होतं आपलं. गायन हे सोपं नाही अशा प्रकारचं असतं महाराज. सोपं नाही हे टाळकरी होणं सोपं नाही महाराज. इथं आल्यानंतर 42 कुळाचा उद्धार होतो म्हणे. 42 ने कोटी. कारण याच्यात आल्यानंतर तो भगवंताचं मुख पाहण्याकरता जाणारच की नाही. आणि भगवंताचं मुख जर पाहिलं तर
कोटी फुलांचा उद्धार होणार आहे महाराज. सोपं नाही असं नाही. म्हणून मात्र महाराज याच्यामध्ये यायचं असेल तर हेही सोपं समजायचं नाही, कोणी टाळ घेऊ शकत नाही. गायन मात्र महाराज यांनी तशा प्रकारचे कष्ट घेतलेले आहेत. हे मृदंग वाजवण्याकरता सुद्धा बोटं फोडावे लागतात, त्यावेळेस कुठं मात्र क्लक आवाज येतो, नाहीतर मात्र महाराज दुखते खुब्यात असं भरपूर आम्ही पाहिलेले आहेत. पण मात्र मला हे शिकण्याकरता सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारचे त्यांना कष्ट करायला लागतात. नंतर मात्र ते साकारतं आणि भगवत स्वरूपाने ते बाहेर येतं. अशा प्रकारचं असतं. त्यातलं गायन जे आहे हे फार उत्कृष्ट अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. गायन करणारा जो मनुष्य आहे त्याच्या मनाला फार आनंद होत असतो. मला तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, एवढं प्रकारचं गायन. आता याच्याबद्दल कोणाला काय वाटलं तर सरकारने सुद्धा पेपरमध्ये दिलं, जर तुम्हाला तणाव आला असेल, तणाव करतो मला टेन्शन, हा इंग्लिश करतं, मराठी नाही करणार. बरं असू द्या, आम्ही मराठी आहे, महाराष्ट्राचा आम्ही गौरव करतो. बरं, मराठीमध्ये तणाव म्हणतात टेन्शनला. हा तणाव, तो तणाव जर आला असेल तर तुम्ही काहीतरी गायन करा. पण नेमकं आता काय गायन करा हे नाही सांगितलं त्यांनी. काहीतरी गायन करण्याकरता सांगितलं. काय गायन करायचं मग? झिंग झिंग झिंगाट नाही, त्याने तणाव वाढतो, कमी नाही होत. मग तुम्हाला जर तणाव कमी करायचं असेल, टेन्शन कमी करायचं असेल तर माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन गायन करा. तुम्हाला जर टेन्शन कमी करायचं असेल तर संत महात्मा दिकांनी महाराज जे आम्हाला अभंगवाणी दिलेली आहे त्या अभंगाचं गायन करा. त्यात स्वराची गरज नाही, त्याच्याकरता पळवाट म्हणून आपण एक प्रमाण घ्यायचं असतं. कोणतं? गिरधर लाल तो भाव का बुका, राग कला नाही जानत तो का, एवढं आपण घ्यायचं. तिथं मात्र काहीच नाही, तिथं फक्त भाव कारणीभूत असतो. म्हणून तेवढं गायन केलं पाहिजे. कसंही आलं तरी चालतं, म्हणजे स्वर हुकला तरी चालतो. इथं नाही बरं, इथं आपण उभे, आपलं नाही चालत तसं, आपल्याला स्वरातच पाहिजे. हा यांच्या करता आहे. मात्र महाराज कोणी कसं गायन केलं तरी फक्त कसं असलं पाहिजे, ते भावपूर्ण असलं, निष्ठेनं असलं पाहिजे. गायन सोपं नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही गात असताना वेडी झालोत. पहा ना किती सुंदर आहे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे, मी गातो नाचतो आनंदे. गायलं पाहिजे महाराज, जसं गाता येत तशी. आता मला त्यातलं एवढं कळत नाही, पण थोडंफार ऐकून म्हणता येतं, बस एवढाच माझा विषय. मला शिकता नाही आलं महाराज, ते फार दाट इच्छा होती शिकण्याची गायनाचं. माझं काय जीवनामध्ये असं अर्धवटच चालू आहे सगळ्या गोष्टी. काय करायचं? मी येऊन संस्थानला आलेलो होतो आईसाहेबांच्या दरबारामध्ये मृदंग शिकण्याकरता, आलाच नाही. दागिनाता वाजत बसू महाराज, त्याच्या पुढे जमेच ना आपल्याला, ते ताळातच बसत नव्हतं. दुसरंच चिटकलं महाराज ते. हा मग दुसरं चालत ते पूर्णतः नाही. अशा प्रकारचं असतं महाराज, कळून घेतलं पाहिजे. गायन आलंच पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आम्ही वेडे होतो, नाचतो काय, उड्या काय मारतो, तेच प्रमाण महाराज. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडिले, मनाचे आनंदे आवडिले, मनाचे आनंदे आवडिले, मनाचे आनंदे आवडिले, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया छंदे. गायन केलंच पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात निज निष्ठा नाम गावे, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोकळे हात सोडायचे आहेत, व्यवस्थित बसायचं आहे. हा व्यवस्थित बसले. आता भगवंताचं नामचिंतन करायचं आहे, मुखाने टाळीने हाताने. नामच म्हणतात ते, मी म्हटलं मुखाने टाळीन, त्यांना हाताने नाम.
चला भाऊ पुढे हाय आम्ही मागे. मुखाने नामचिंतन, हाताने टाळी. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. या नामचिंतनावरती अजूनही आपल्याला बोलता येईल. मात्र महाराज काय असतं, वेळेची मर्यादा असते म्हणून असं कधी कधी बोलल्या जातं ज्याचं संपत म्हणून. नाही कळालं, धन्यवाद. पण ऐका, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा मग हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. पण महाराज तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी सर्वच्या सर्व स्वतः जवळच्या सांगितल्या का याला काहीतरी पुरावा आहे? आम्ही ऐकून आहोत का हिंदू संस्कृतीनुसार काही ग्रंथांची निर्मिती व्यास महर्षींनी केलेली होती. व्यासादिकांनी मात्र महाराज जे ग्रंथाची निर्मिती केली महत्त्वाची म्हणजे 1 आहे वेद, 2 आहे शास्त्र, 3 आहे पुराण. अशा प्रकारचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. मग या ग्रंथांमध्ये तुमच्या या सिद्धांताचं मात्र वर्णन आलेलं आहे का, किंवा हा सिद्धांत तिथं सांगितला आहे का? त्यावेळेस मात्र महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत पुराव्यानिशी समाजामध्ये बोलू नये, फजिती होती. तुम्ही जर कोर्टामध्ये गेलात, बसून घ्या आता, बस 5 मिनिटं राहिले. हा ऐका, तुम्ही जर कोर्ट कचेरीमध्ये गेलात, बरोबर आहे, कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही न्यायाधीशांच्या समोर गेलात आणि न्यायाधीशांच्या समोर गेल्यानंतर तुम्ही जर असं म्हटलं माझंच बरोबर आहे, ते कोणी कोणाचं काही बरोबर माझंच, असं किती आरडाओरडा केल्या म्हणजे तुम्ही न्यायाधीश तुमच्याकडनं न्याय देतील? देते नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं? वकील. आणि वकील असल्याशिवाय तो एव्हिडन्स ऍक्ट वगैरे जे काही असतील ते ऍक्ट जमा करतो महाराज. ते तशा प्रकारचे पुरावे सादर करतो आणि ते पुरावे सादर न्यायाधीशांच्या समोर ज्यावेळेस त्यांच्या भाषेमध्ये करतो त्यावेळेस तुम्ही केस जिंकता. बरोबर आहे. पुरावा जर सादर करता नाही आला तर केस जिंकता येत नाही. महाराज समाजातही असंच आहे. कुठलीही गोष्ट सांगत असताना त्याला काय पाहिजे? पुरावा पाहिजे, आधार काहीतरी असला पाहिजे. आधारा वाचून काय सांगशी कहाणी? आधारच काहीच नाही. एक होता राजा, त्याला 2, एक होती आवडती, दुसरी होती नावडती होती म्हणून केली का? पण मात्र ही भागर कथा आहे, याला काही आधार आहे का? नाही म्हणलं, याला काही आधार सापडत नाही. आधार असल्याशिवाय मात्र बोलता येत नाही. आधार वाचून काय सांगशी कहाणी? तुकोबाराय म्हणतात मी आधाराशिवाय बोलतच नाही, कारण फजिती होती मलाही माहिती आहे. पंढरपूरच्या वाटेने जात असताना कोणीतरी एक वाट सुरू, मात्र रस्त्याने चालतोय तिथं ऊसाचा एक मळा दिसला आणि ऊस त्याला खावासा वाटला. अरे वा, किती सुंदर अशा प्रकारचा ऊस आहे. पण कोणाला न विचारता कोणाच्या शेताला हात लावू नाही. घोर पातक असतं. म्हणले हात लावू नये, पण ऊस खाण्याची इच्छा आहे आणि इथं मालक दिसत नाही. आता काय करणार? ऊस खायची तर इच्छा आहे पण मालक दिसत नाही. मग काय केलं त्याने? युक्ती केली. म्हणले असं करू ना, आपण ऊसालाच विचारू. चालतं काय?
नाही चालत ना, पण त्याने केलं. तो म्हणला खायचं तर आहे, मग उसाला विचारू. उसाच्या समोर उभा राहिला, ऊस समोर आहे, बोलायला सुरुवात केली, अरे अरे उसा, आणि उत्तर स्वतःच द्यायला सुरुवात केली, काय म्हणतोस रे महापुरुषा. कमी कोणीच बोलत नसतं, स्वतःच सांगायचं असलं ना कोणीही असं कमी सांगतच नाही. आपले कीर्तन अरे अरे असं असतंच. महाराज कोणी कमी सांगत नाही. काय म्हणतोस रे महापुरुषा, घेऊ का 1-2, म्हणले घे की 5-25, आणि 20-25 ऊस काढलेत महाराज, आणि तिथं खात बसला. तेवढ्यामध्ये शेताचा मालक आला. मालक आल्यानंतर त्याने विचार केला, हा चोरणारा दिसतो, खाणारा दिसत नाही. खाणारा असता तर 1-2 काढून खात बसला असा, 20-25 काढून ठेवले म्हणजे हा चोरणारा आहे. का रे बाबा कोणाला विचारून घेतले ऊस. तो म्हणला मी काय बावरट आहे का, मी ऊसालाच विचारलं. अरे बापरे. आणि कसं आहे माहितीये का, वावर आहे तो आणि त्याचेच होत आहेत. मागचं न कळाल्याबद्दल धन्यवादच तुम्हाला. वावर आहे तो पावर आहे, त्याचेच होत आहेत. नाहीच कळालं तुम्हाला. विठाला विठाला हा बरं ऐका, वावर आहे तो पावर आहे. शेतकरी सामान्य नसतो महाराज, त्याला अडाणी समजू नका. तो जगाचा पोशिंदा आहे, तो का सामान्य आहे का, बुद्धिमानच आहे तो. मात्र महाराज त्याने काय केलं, शेतात जाता जातो रिकामा जातच नाही, त्याने काहीतरी हाती असतच त्याच्या खांद्यावरती चाबूक होता. चाबूक मोगलाई भाषेमध्ये त्याला कोरडा म्हणतात. काय म्हणतात, कोरडा. मग शेतकऱ्याने सांगितलं, तू उसाला विचारलं ना, काही हरकत नाही, आता मी माझ्या कोरड्याला विचारतो. घेतला कोरडा चाबूक, गरा गरा फिरवला, अरे अरे कोरड्या, आणि स्वतःच उत्तर दिलं, काय म्हणतोस रे थेरड्या, देऊ का 2-4, म्हणे लगाव की 5-25. असा ठोकला ऊस खाणारा. का मार खावा लागला, विनोदाचा भाग वजा करा. मार का खावा लागला, पुरावा सादर करता आला नाही म्हणून त्याला मार खावा लागला. तुकोबाराय म्हणतात, बाबा मला माहिती आहे समाजामध्ये बिना पुराव्याचं बिना आधाराचं काही जर असतं त्याला काय फजिती त्याची होते, म्हणून तेवढ्या करता मी फजिती होऊ देणार नाही. कारण मी जो सिद्धांत सांगितलेला आहे, हा तुम्ही जे 3 ग्रंथ सांगितले त्यापैकी मात्र महाराज जो पहिला सर्व जगाचं वैदिक ज्ञान त्यामध्ये प्राप्त झालेला आहे, अशा प्रकारचा वेदाला आम्ही पाहिल्यानंतर संपूर्ण वेद पाहलात, तो अनंत बोललेला आहे. पण शेवटी त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की विठोबाशी शरण जावे, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. अर्थ इतुलाची शोधिला, वेद अनंत बोलिला. किती आहे वेद, पटपट बोला, आपले वेळ झाली. 5 मिनिटं राहिलेले. किती, 4 वेद आहेत. कोणकोणते, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद, अशा प्रकारचे 4 वेद आहेत. 4 वेदाचे उपअंग आहेत, उपशाखा आहेत, त्याला उपनिषद अशा प्रकारचं म्हटलं जातं. किती आहेत, 1180. किती, 1180. त्या 1180 ग्रंथांचं विभागन 3 गटांमध्ये केलं. एक आहे कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. कर्मकांडाला दिल्या 840 शाखा, उपासनाकांडाला 232 शाखा आणि ज्ञानकांडाला दिल्या 108 शाखा. एवढ्या शाखा उपशाखा. महाराज ते 4 वेद तेच तर अंगाला काटा येतो, आणि त्यातल्या आम्हाला ते म्हणवतही नाही. आणि 1180 कधी जमणार एवढं. ज्ञानोबा म्हणतात एवढं पाहू नका, मग काय करा, उपरी दश उपनिषदे जे उदार ज्ञान मकरंदे ती कुसुमी मुकुटी सुगंधी शोभती भली. ज्ञानोबा वर्णन करतात, बाबा तुम्ही एवढ्यांच्या नादी लागूच नका, 10 उपनिषदाचा अभ्यास करा. म्हटलं कोणते, लक्षात ठेवा, ईश, केन, प्रश्न, मुंड, मांडुके, एतरे तेतरे, बरोदारण्य, छांदोग्य, अशा प्रकारचे 10 उपनिषद आहेत. या 10 उपनिषदाचा अभ्यास करा, खूप रसभरीत आहे, सुगंधित आहेत, अशा प्रकारचे त्याचा अभ्यास करा. मला ती जमत नाही ना, एवढं कुठं असतं का. म्हटले मग एक करा, तुकोबारायांकडे जा, तुकोबाराय त्यातलं एवढंच सांगतात, विठोबासी शरण जावे. यावान अर्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्रह्मणस्य विजानतः. माणसाला तहान लागली, भयंकर तहान लागली, उन्हाचा पहारा होता, भयंकर तहान लागली, पाण्या वाचून आता त्याचा जीव जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस त्या माणसाच्या समोर 1000 लिटर गॅलन गोडे पाण्यानं भरलेला दिसला. त्याने किती बकेट पाणी पिलं असेल, ताण भयंकर लागलेली आहे, आता मरतो तो पाणी नाही भेटलं तर. आणि 1000 लिटरचा गॅलन पाणी त्याला दिसलं, किती बकेट पाणी पिल, किती किती, 1 बकेट है ना, हा 1 बकेट. एवढं पाणी पितात तुमच्या गावात, असू द्यात. महाराज पाणी एवढं कसं काय पिणार महाराज, ते काय गोडव नाही का, नाही. आमची तहान शुद्धा जेवढी क्षमते तेवढंच पाणी आम्ही
पिणार. जेवढी तहान आहे आम्हाला तेवढंच पाणी. पाणी जरी 1000 गॅलन असलं, 1000 लिटर असलं तरी सुद्धा मात्र महाराज आम्हाला आवश्यकता जेवढ्या पाण्याची आहे तेवढंच पाणी आम्ही घेणार. अरे म्हणले वेद जरी अनंत बोललेला असला तरी आपण आपलं हित होईल तेवढंच घ्यायचं. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. विठाला विठाला. ज्ञानोबा याच्या सुद्धा ओवी सांगतात महाराज, वेद बहुत बोलिले अनेक भेद सुचले तरी आपण हित आपुले त्याची घेते. बस तेवढंच घ्यायचं आपण, केवढं जेवढं आपल्या हिताचा कारणीभूत आहे. बरं चला महाराज आम्ही पुढचं पण ऐकलं. म्हणले कुठलं? म्हणले शास्त्र सुद्धा आहेत ना? म्हणले हो आहेत ना. किती आहेत? सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. महाराज आता टेन्शन देत नाही बरं का. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. 6 शास्त्र सांगितलेले आहेत. किती? 6 नाव. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय शास्त्र, योग, वैशेषिक अशा प्रकारचे किती सांगितले शास्त्र? 6 सांगितलेले आहेत. मग 6 शास्त्रांचं काय सांगितलेलं आहे? अलोढ्य सर्व शास्त्राने विचार याचे पुनः इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. ध्येयो नारायण सदा विठोबासी शरण जावे. हे जे आहे ना ध्येयो नारायण सदा म्हणजेच विठोबाशी शरण जावे. म्हणजे शास्त्र जरी 6 असले तरी सुद्धा मात्र शेवटी काय सांगितलंय? ध्येयो नारायण सदा विठोबाशी शरण जावे. मग म्हणले मग आता राहिलं काय? राहिलं काय ते शेवटच्या चरणात. 18 पुराणी सिद्धांत, 18 18 पुराणे सिद्धांत. तुका म्हणे हाची हेत. मला हाच हेत सांगितलं 18 पुराणांमध्ये. 18 पुराण कोणते मला तेवढं सांगा. कारण आपलं कीर्तन कारण 10 वाजले, 12 काही वाजवू कोणाचेच. हा म्हणजे 10 वाजलेले आहेत. आपली संकल्पित वेळ संपलेली आहे. तरी थोडं 5 मिनिटं वाढले तर काही काळजी करू नका. जास्त काही तुम्हाला पण आपलं महत्वाचं आहे आपल्या हिंदू संस्कृतीचं ज्ञान आहे. या ग्रंथांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. 18 पुराण सांगितलेले आहेत. 18 पुराण मात्र महाराज आता मला 4 वेद माहिती आहे, शास्त्र माहिती आहे, पण 18 आहेत ना हे नावं कसे ध्यानात ठेवायची. मग मात्र महाराज मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणानी कुस्कम गरुडमेवच झाले 18 पुराण. मद्वयम द्वय म्हणजे 2, म वरून 2, मद्वय म वरून 2 आहेत. कोणते? मत्स्य आणि मार्कंडे. बरोबर आहे. भद्वयम भ वरून द्वय, द्वय म्हणजे 2, भ वरून 2 कोणते? भागवत आणि भविष्य 2. ब्रत्रयम ब्र वरून 3, त्रय त्रय म्हणजे 3, ब्र वरून किती आहेत? 3. कोणते? ब्रह्म ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त. बरोबर आहे. हा चला. व चतुष्टयम चतुष्टय म्हणजे 4, व वरून किती आहेत? 4. वायू विष्णू वराह आणि वामन किती झाले? 4.
पुराण झाले, मग त्याच्या खालची लाईन आहे महाराज नालिम पागणी पुराण आणि नारद पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, स्कंद पुराण, नालिम पागणी पुराण, कुस्कम गरुड स्कंद पुराण आहे, कुर्म पुराण आहे, वराह नाही वरती गेलं ते कुस्कम गारुडमेवच गरुड पुराण आहे. अशा प्रकारचे 18 पुराण सांगितलेले आहे. किती? 18. आद्य अक्षर घेऊन मात्र मला त्याचा हा श्लोक तयार केलेला आहे. लगेच लक्षात राहतं कोणते 18 पुराण आहेत. या 18 पुराणांचा हेत एकच आहे, विठोबासी शरण जावे. ज्ञानोबा समोर येतात आणि हरिपाठामध्ये सांगतात बाबा ह्या सगळ्या गोष्टी 3 प्रमाणात तुकोबरांनी ज्या सांगितल्या त्या एकाच प्रमाणात सांगतायत. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी आला. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसी गाती. तेच तुकोबाराय म्हणतात विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. ज्ञानेश्वर खूप आनंद वाटला महाराज या गावाला आल्यानंतर. या परिसरामध्ये आलेलो नव्हतं महाराज. माझ्या लहानपणीच्या वेळेस तुमच्या गावातली सज्ज अशा प्रकारचं सोज्वळ अशा प्रकारचं देखणं व्यक्तिमत्व म्हणजे महाराज जी आहेत महाराजांनी आमच्या गावात आलेले होते त्यावेळेस मी लहान होतो. आणि त्यानंतर मात्र एवढ्या वर्षातनं मात्र मेहुण संस्थांच्या संबंधानं आईसाहेबांच्या या ऋणानुबंधातून त्यांनी फोन केला आणि पूर्णतः गावाचं मात्र एकात्मतेच्या या गावाचं इथं पाहायला मिळालं. खूप सुंदर अशा प्रकारचं तुमचं नियोजन आहे. सर्व महाराज मंडळी अत्यंत मात्र प्रेमळ अशा प्रकारची महाराज मंडळी आहेत. सर्वच्या सर्वच मला नाव माहिती नाही मला सगळेच्या सगळे महाराज मंडळी खूप सुंदर अशा प्रकारचं मृदंग गायन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. ऐका म्हणून तेवढ्या करता आपल्याला ज्या ऋणानुबंधातून आपण बांधलेला आहोत त्या आईसाहेबांचं एकदा फक्त 1 मिनिटापर्यंत नामचिंतन आणि सेवेला पूर्ण विराम. सगळ्यांनी मोकळ्या हाताने बसायचं आहे. कारण ज्या हिताकरता आपण जीवन जगतो ते हित आईसाहेबांच्या नामचिंतनात आहे. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो पावेल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. आपल्याला मुक्ती सायुज्यता मोक्ष सगळं आईसाहेबांच्या नामचिंतनात होतं. म्हणून सगळ्यांनी आळस न करता आईसाहेबांचं नामचिंतन करायचं 1 मिनिटात आणि सेवेला पूर्ण विराम. सगळ्यांनी मुखाने नामचिंतन हाताने टाळी वाजवायची आहे. प्रत्येकाची टाळी वाजली पाहिजे. आवाज माझ्या काना खाली नाही कानापर्यंत आला पाहिजे अशा प्रकारची टाळी वाजली पाहिजे. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ता